राम जय राम जय राम राम जय राम श्री राम जय राम जय राम राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय राम गोपाल कृष्ण भगवान की जय। आता रामाचं भजन चालू झालं। श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम। महादेवाला काय आवडतंय? महादेवाला काय आवडतंय? भजन कोणाचं? रामाचं। राम जपे सदाशिव आणि भजन करी महादेव। प्रेतात्रा निघाली आणि शंकर त्याच्यामध्ये नाचू लागली, कारण रामाचं भजन चालू होतं। सगळे लोक पाठीमागे निघले होते। किती व्यक्ती चांगला होता, आमचा गरीबाचा मैबाप होता हो, कोणाच्या लग्नाला सहकार्य करत होते, कोणाची मोडकी तोड सोयरी मोडत असली तर जुळवायचं काम केलं। गावात झालेलं भांडण कधी बाहेर जाऊ दिलं नाही। त्याचे गुणगान गाऊ लागले लोक। टाळ पखवाद विना वाजू लागला। दिंडीच्या स्वरूपामध्ये त्याची प्रेत यात्रा चालली। शंकर अतिशय आनंदी झालेले आहेत। शंकर मनामध्ये विचार करतात, जर हा व्यक्ती एवढा पुण्यवान असेल, याच्या नावाची एवढी चर्चा केली आता जात असेल, हे पहा तुमच्या गावातला व्यक्ती नरकाला गेला का स्वर्गाला गेला हे तुम्हाला इथं कळतंय, मेल्याच्या नंतर कळतंय बरं, आधी नाही। ऐका कसं कळतंय मी तुम्हाला सांगतो। तुमच्या गावामध्ये माणूस मेला, लहान लेकराला बाहेर पाठवायचं, त्याला म्हणायचं गल्लीतून एक चक्कर मारून ये, याच्या नावाची काय चर्चा चालू आहे। ते लेकरू गेल्याच्या नंतर गावामध्ये फिरतय, आई बाबा वाड्या वाड्यावरचे लोक रडतात, वस्ती वस्तीवरचे लोक रडतात, आजी रडते, काका रडतात, मामा रडतात, बुधवाड्यात रडतात, मातंगवाड्यात रडतात, ब्राह्मणाच्या वेगळीला रडतात, वाण्याच्या तेल्याच्या साड्याच्या सगळं गाव रडत हो। लय खूप माणूस चांगला होता म्हणतात। आता 4-8 दिवसांनी पुन्हा 2 महिन्यांनी दुसरा व्यक्ती गेला। आता पुन्हा त्याच बालिकेला पाठवा, ताई जाय गावातून खबर घेऊन ये, माणूस काय लोक गावामध्ये काय वार्ता चालू आहे। आली चक्कर मारून, सगळं गाव आज हसतंय, आई बाबा गावाची पिढाच गेली, लय गावाला त्रास देत होता, कधीच भावाचे भांडण मिटू दिले नाही, हमेशा जावामध्ये कलह लावायचं काम केलं, गावात झालेलं भांडण लगेच पोलीस स्टेशनला नेऊन पोहोच करायचं काम त्यांनी केलं। कोणाच्या धुऱ्याचं मिटवायला गेला तर त्याची मारामारी लावून आल्याशिवाय राहिला नाही। कोणाच्या मुलीचं लग्न मुलाचं लग्न जमत असलं, पाहुणे का पाहायला आले की तो म्हणायचा, त्याला जर विचारलं ना कसं काय ते फलाण्याचा मुलगा मुलगी कशी काय हो, आपल्याला काही माहित नाही बाबा, पहा तुमच्या आकारानं, असं समजायचं। अशा सोयरीकी मोडायचं काम केलं। आता एका शास्त्रकार श्लोक सांगतात, या लोकांमध्ये त्याची निंदा चालली ना गावामध्ये, तर त्याला काय मिळतं? नरकवास मिळतो। इहलोके भवेत् कीर्ती परलोके सुखा। या लोकांमध्ये जर कीर्ती वर्णन केल्या चालली असली ना, तर परलोकामध्ये सुख मिळतं। इहलोके भवेत् निंदा परलोके दुःखा। या लोकांमध्ये जर निंदा केल्या गेली, नाव ठेवले असतील, तर तिथं त्याला यमपुरी तोडीती झोडीती मारिती मारिती
भूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभ बाही कवटाळीती अशी पत्र तरोवर खैराचे निंगळ निघतील ज्वाळ तेल पाकी नाही त्या यमासी करुणा प्राणा बाहेर काढी तोडी प्राणा कोणाला दिवशी सापडे धान्या पण कोणाला इहलोके भव्यत निंदा परलोके दुःखा याच्या उलट इहलोके भवेत कीर्ती परलोके सुखा इथं जर कीर्तीचा डांगोरा चालला ना तर तिथं त्याला चिंतामणीच्या सडका आहेत महाराज कल्पतरूचे बागायत आहेत पाणी पिण्यासाठी अमृतासारखी आड आहेत कामधेनूचे खिल्लार आहेत हो शंकराने पाहिलं की हा व्यक्ती पुण्यवान आहे आणि पुण्यवान जर आपण सोबत राहिलो पुण्यवानाच्या संगतीमध्ये जर राहिलो त्याचं जर नुसतं नाव घेतलं ना पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे म्हणजे माझं का हे सगळे महाराज लोक एकदा आमच्या घरी आले म्हणले महाराज आता तुमच्याच घरी राहणार आहेत म्हणलं काहून म्हणले सज्जना घरचे अन्न बळेचे घ्यावे मागून नाही का अरे बाबा सज्जन म्हणजे संत सज्जन म्हणजे पवित्र अंतकरणाचा भक्त चरित्रा ते प्रंशांशिती जे भक्ताचं चरित्र प्रंशांसून करतात ते देवाला प्राणापेक्षाही आवडतात असो शंकराने विचार केला आणि स्मशान भूमीपर्यंत ते पोहोच झाले त्या चार लोकांनी ते खांदेकऱ्यांनी खाली टेकलं मडक्यावाला पाणी आणण्याकरता गेला शंकर म्हणले चांगली गोष्ट ही घडी आता ठिकाणा बी अतिशय पवित्र आहे आणि आता ह्या लोकांना थोडं बाजूला जाऊ देऊ आणि जो व्यक्ती पालखीमध्ये बसलेला आहे चौघाच्या खांद्यावर त्यांच्याशी आपण संवाद करू हो तो किती पुण्यवान असं आता लोकांचे ठिकठिकाणी डाबे भरलेले आहेत एकमेकाच्या जवळ जाऊन हुकसाहुकशीच पुंडू लागले किती दादा चांगला होता अजून 4 दिवस राहायला पाहिजे होता आपल्या आयुष्याचे 2-2, 4-4 दिवस त्यांनी घ्यायला पाहिजे होतं
पण अशा व्यक्तीची आपल्या गावाला, आपल्या परिसराला, आपल्या पंचक्रोशीला गरज होती. हो, देवाला हा कसा आवडला त्याचे गुणगान करू लागले. पण तो मडक्यावाला पाणी घेऊन आला. तेवढ्या वेळामध्ये ते प्रेत चित्तेवर टेकल्या गेलं. त्याला अग्नी लावण्याकरता त्या गाडग्यावाल्याने, मडक्यावाल्याने अग्नी लावला आणि भरा 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 सगळे लोक गावाच्या दिशेने परतले, रिकाम्या हाताने परतले. शंकर म्हणले, आता काय करू, अग्नी लागला याला. अग्नीमध्ये तो त्या ठिकाणी जळून खाक जो तो झाला. कापुराची वाती पाजळली ज्योती आणि ठाईच समाप्ती झाली जशी शुकाचार्य सांगतात. नैमिषारण्याशिवनकादृशीला राजन, ऐका ऐका. शंकर म्हणले, हा माणूस जर एवढा पवित्र असेल तर याचा देश पवित्र आहे, याचं कुळ पवित्र आहे. पवित्र ते फूल पावन तो देश, इथे हरिते दास पवित्र ते गुण पावन तो देश कोणता, जेथे हरीचे दास जन्म घेते. हा देश पावन आहे, हे कुल पवित्र आहे. शंकराने समजलं आणि शंकराने काय केलं, सकाळच्याला त्याची चित्ता भस्म तयार झालं. तुम्ही म्हणले ते वारकऱ्याचं, माळकऱ्याचं, ज्याच्या घरामध्ये पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, घरामध्ये तुळस दोत ज्ञानेश्वरी वाचन चालतं, काकडा हरिपाठ होतो, त्याचं चित्ता भस्म लावतात शंकर. आणि तिथं बसले, ती राख घेतली आणि आपल्या अंगाला लावली. त्या दिवसापासून शंकर पुन्हा गावात गेले नाही, स्मशानात राहू लागले. आणि हे दक्षाला माहित नव्हतं. बरं, दक्षा म्हणला, याला अंगाला लावण्याकरता स्मशान भूमीतली राख आहे. अंगावर नागा सर्पाचे दागिने आहेत, व्याघ्रांवर पणी भर अंगाला वेढलेला आहे. हो, आणि याचं गाव, याचा हल्ली मुकाम जर म्हणलं तर कुठं आहे? हो, स्मशानात आहे. आणि याची मित्रमंडळी कोणती आहे? याचे सेवक दासदासी कोणती आहेत? याचं कीर्तन, भजन, प्रवचन, याच्या सभा जर पाहिल्या तर कुठे येतं? स्मशान भूमीमध्ये. याचं गण कोणचं आहे? भूत वेताळ नाचती. हो, याच्या भोवती सगळे भूत वेताळ नाचतात. धिक्कार असो म्हणले याच्या राजाला. आणि दक्ष क्रोधाय मान झाला, अपमानास्पद बोलला, टाकून बोलले. हो, आणि निघून गेले तिथून. त्याला काही अनेक दिवस होऊन गेले. यालाच म्हणतात राजा, ए परीक्षिती, सूक्ष्म नकाग्रशीला सांगतात की अविनाश कालीन विपरीत बुद्धी,
विपरीत बुद्धीचे लक्षण, पायी शृंखला बंधन. माणसाचा अविनाश काळ जवळ आला ना म्हणजे माणसाला अशी विपरीत बुद्धी सुचते. बरं, दक्षाला विपरीत बुद्धी आली आणि काही दिवसांना दक्षाला प्रजापती पद पाहिजे होतं. प्रजापती, दक्ष प्रजापती होणार होते. ऐका, नाही त्याला ते पद मिळालं सारखंच होतं. दक्षाने काय काम केलं चालू? अनेक स्त्रिया केल्या आणि अनेक स्त्रियाला अनेक मुलाला जन्म दिला. हजारो, 10,000, 20,000 अनेक मुलं जन्मले. दक्ष म्हणला आता एवढे मुलं जर मृत्यूलोकामध्ये असले, फिरले, सृष्टीवर फिरले आणि एका मुलाला 10,000, 50,000 मुलं झाले तर एक गाव कोणाचं होईल? पठ्याचं, दक्षाचं. मग मी ज्या वेळेस फारम भरील, उभा राहील इलेक्शनला, त्यावेळेस माझ्या विरोधात कोणी राहील का? आणि जर यदा कदाचित राहिला तर तो निवडून येईल का? कारण माझाच सगळा दक्षाचाच कारभार. हो, चिंतातूर झाले बरं सगळे लोक महाराज. आणि स्वर्गामध्ये अमरपुरीला इंद्राने तातडीची मीटिंग घेतली. कशामुळं? म्हणले जा रे बाबा, काहीतरी करा. माझ्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केलेली आहे आणि दक्ष सुद्धा एक प्रजापती बनायचा प्रयत्न करत आहे. त्यांनी सुद्धा सृष्टी प्रतिसृष्टी निर्माण करणं चालू केली. दक्षाचं राज्य होईल आणि दक्ष हा, इंद्राला भीती कोणती? माझ्यावर स्वारी करून येईल म्हणून इंद्र भीतीपोटी मीटिंग लावली. पण त्या मीटिंग मध्ये एक सुद्धा मनीनं मी जातो आणि त्याची काहीतरी विल्हेवाट लावतो. कोण जाणार एवढ्या मुलासोबत युद्ध करायला? कोण जाणार? कोणी सुद्धा नव्हतं. हो, सगळे देव तटस्थ झाले. विष्णू, महेश, ब्रह्मदेव हो सगळे डोक्याला हात लावून विचार करू लागले काय करावं काय करावं. तेवढ्या वेळामध्ये आमचे नारद महाराज आले बरं काय. नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण ब्रह्मविना वाजला आणि सर्वांनी गजर केला. नारायण 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 नारायण
नारायण नारायण गोपाल कृष्ण भगवान की जय. या नारदा नारदांचा सगळीकडे आदर असायचा, त्याप्रमाणे तिथे आदर झाला. आणि नारद महाराज म्हणाले, का बरं आज चिंता तू राहयात? माणसाचा चेहरा पाहिला की माणसाच्या पोटातलं मनातलं कळतं. एखादी जमीन पाहायची असेल तर जमिनीत जाऊन पाहायची गरज नाही, त्या जमिनीवरचे झाडं पाहायचे, त्याच्यावरचं पीक पाहायचं. भूमीचे मार्दव सांगे कोपाची लवलव, नाना आचार गौरव, मुलीन स्त्रीचे. म्हणतात ना, घराची शोभा काय सांगते? हो, तसं झालं. मानव जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, कर्म जाणी जे केले, पूर्व जन्मीचे. असो नारदाला सर्व काही सांगण्यात आले. नारद महाराज, आमच्यावर दया करा, एवढं काम तुम्ही करा, आम्ही तुम्हाला शरण आलोत. महाराज म्हणले, नेमकं करायचंय काय? म्हणले, दक्षिणाने असणारे अनेक मुलाला जन्म देत आहे, आणि ते मुलांना जर का लग्न केले, एकाला का 10-10, 50-50 हजार, 2-2 लाख लेकर झाले तर काही खरं होणार नाही. महाराज काहीतरी करा, महाराज काहीतरी करा. तो नारद महाराज म्हणले, आता माझ्याकडे का शस्त्र आहे, का अस्त्र आहे, का युद्ध करू, का त्या दक्षाच्या मुलाला मारू, का दक्षाला मारू? नारद महाराज म्हणले, काय हरकत नाही, ठीक आहे. नारद महाराजांनी आपला ब्रह्मविना लावला. नारायण 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 करीत नारद महाराज जो तो त्या पृथ्वी लोकात आले. काय आल्याच्या नंतर नारद महाराजांनी काय चालू केलं? हो, आपलं नामा संकीर्तन चालू केलं. आणि भरा 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 सगळे लेकर, सगळे लोक जमा होऊ लागले. लावून निमृतंग श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस आवडीने. ब्रह्मविना लावला आणि नारद महाराजांनी कीर्तन चालू केलं. हो, आणि कीर्तन चालू झाल्यावर कीर्तनात येऊन बसणार नाही असा व्यक्ती कोणी आहे का बरं? नाही 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 नाही. देव कीर्तनात येऊन बसतात. म्हणून कीर्तनाचा अगाध महिमा, कीर्तनी संतोषे परमात्मा, सकळ तीर्थे जगदात्मा कीर्तनी वसे. या कीर्तनाचा महिमा आहे. सगळे तीर्थ जगातले कीर्तनामध्ये असतात. जगदात्मा जो परमात्मा आहे तोही कीर्तनामध्ये असतो. भाग्य तरी ऋणी देव वशे, कुठं? कीर्तनामध्ये. आणि सगळे भराभरा मुलं जमा झाले. कीर्तनाला पूर्ण विराम झाला आणि सगळे महाराजाच्या लाईनीने दर्शनाला लागले. महाराज म्हणले, अरे बाबा, जागीच बसा, जागीच बसा, दर्शन घेऊ नका, तिथून हात जोडा. पाहनात आमचे बागेश्वर धामला किती लोक असतात. कीर्तनाची शक्ती आहे, कथेची शक्ती आहे. आणि मग म्हणले, बाबा, आम्हाला उद्धाराचा मार्ग सांगा. सगळ्यांनी हात जोडले, महाराजाला विनंती करू लागले, महाराज, आम्हाला उद्धाराचा मार्ग सांगा. कैमे उद्धार पावे, कैमे उद्धार पावे, कैमे उद्धार
पातळीला ऐकू तुझ्या चित्त माझे नारद महाराजांनी ते उद्गार ऐकले. कैने उद्धार पावेन कै कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै हे विणे फुटेल, कै हा स्वामी भेटेल. योगावनी वडील निमेष माने तळमळ करत आहेत महाराज. आमचं काहीतरी पुण्य फळाला आलं बाबा, म्हणून तुम्ही आम्हाला भेटले. बहुत सुकृताची जोडी. हो, पुण्य फळले बहुत दिसा आणि भाग्य उदयाचा काय म्हणून ते प्रमाण देऊ लागले. घराले घराले कृपाळ. हो, आणि आमचा मनोरथ पूर्ण झालाच. आम्हाला उपदेश करा महाराज. आणि नारद महाराजांनी त्या मुलाला उपदेश केला. त्या उपदेश जर सांगायचा झाला ना तर महाराज 2-3 दिवस लागतील. आता श्रीमद भागवत काही 7 दिवसात होत नाही, मग 4 तासात कुठून होईल, नाही का. नारद महाराज काय बोलले त्या मुलाला, जे त्या एका आईनं सांगितलं होतं मुलाला. काय तिचं नाव, हा मदलसा. मदलशेने जो आपल्या बाळाला उपदेश केला, माता कयाधुनी जो आपल्या प्रधाला झाला, तिथं आश्रमावर नारद महाराजाचा उपदेश केला. तो उपदेश नारद महाराजांनी त्या मुलाला केला. आणि एकदा संताची कृपा झाली ना, हो, तर वृत्ती निवृत्त होती. आणि वृत्ती निवृत्त झाल्याच्या नंतर जग हे जग डोळ्याने दिसत नाही. वृत्तीच झाली निवृत्ती, मग जन न दिसे डोळा. वृत्ती निवृत्ती झाल्यावर जग जग दिसत नाही. हो, मग काय दिसत, परमात्मा दिसतो सगळीकडे हातून हात भरलेला. आणि मग त्या मुलाने विचार केला. ते स्वतःला विचारू लागले, कोणाचा हा देह, हो, कोणाचा हा देह, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, कोणाचं घर आहे, कोणाचा देह आहे, कोणाचे मायबाप, कोणाचे गणगौत मृग जळवंत, हो, स्वप्नीचे चेविले जाईल लया, अभ्राची सावली जाईल लया, बेगडाची बाहुली जाईल लया. हे सर्व लयाला जाणार आहे. आणि त्यांनी मग काय केलं, हो, त्यांनी सर्वस्वाचा त्याग जुतो केला. त्याग केला, सर्व प्रपंचाचा त्याग केला. त्यांनी लग्नच केलं नाही. मग काय केलं, संन्यासी झाले सगळे संन्यासी. ब्रह्मचर्य व्रत पालन केलं. बालवयामध्ये ब्रह्मचर्य व्रत असतं. प्रौढ झाल्याच्या नंतर 20-22 वर्षाच्या नंतर आपण गृहस्थ आश्रम स्वीकारतो. ब्रह्मचर्य व्रत पूर्ण करून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करायचा. आणि गृहस्थ आश्रमामध्ये मुलाबाळाचं शिक्षण लग्न केल्याच्या नंतर ज्या आश्रमामध्ये आपण जातो, आपले आई बाप आणि समावल्याच्या नंतर त्याला काय म्हणतात, वानप्रस्थ आश्रम. सर्वश्रेष्ठ आश्रम आहे तो वानप्रस्थ आश्रम. ज्याच्या ज्याच्या मुलाचे लग्न झाले, मुलाचं शिक्षण झालं, आता आई बाप बी शिल्लक राहिले नाही, त्यांनी खुशाल कोणता आश्रम स्वीकारायचा, वानप्रस्थ आश्रम. त्याला काही घेणं नाही. पण या मुलांना गृहस्थ आश्रमातच प्रवेश मिळाला नाही, तर वानप्रस्थ आश्रमात जाण्याकरता गृहस्थ आश्रम लागतो. यांना गृहस्थ आश्रम नाही. यांनी काय केलं, संसाराच्या नावे घालून या शून्य आणि वाढता हा केला पुण्य धर्म केला. हो, पुण्य धर्म चालू केला. आणि नारद महाराजांनी त्या दिवसापासून गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी कीर्तन सप्ताहाला सुरुवात झाली. पहिला इना जर आणला असेल हा, तर आमच्या नारद महाराजांनी आणि दक्षाच्या मुलाला लग्न करू द्यायचे नव्हते. हे त्याच्यानंतर तुकोबरायमान म्हणले, झाडू संताचे मार्ग. पहिलं कीर्तन केलं नारद महाराजांनी.
आणि त्याच्यानंतर नामदेवरायांनी तर कीर्तनाचा उदच केला हो. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. हे कोण म्हणावं? आपण नाही, ते त्याही म्हणावं. नारद महाराजांनी ते केल्याच्या नंतर सगळीकडे कीर्तनाचा उदो उदो चालू झाला. आणि मग ही गोष्ट कोणालाही झाली माहीत? दक्ष महाराजाला. दक्ष महाराज म्हणले आता सगळे पृथ्वीवर माझे मुलंच मुलं झाली असतील बरं काय. ऐक म्हणले राजा, हे परीक्षिती शोक शोणकादी ऋषीला सांगतात महाराज. आणि दक्ष ज्या वेळेस या लोकांमध्ये भ्रमण करू लागला, जिकडे पाहो तिकडे म्हणले संन्यासीच, जिकडे पाहो तिकडे ब्रह्मचारी, सगळे संन्यासीचेच आश्रम झाले. सगळं भगवं वादळ आलं. आता योगीच्या राज्यात नाही का तिकडे मुख्यमंत्री आहेत, कपडे भगवे, घराला कलर भगवा, गाड्या आहे भगव्या, कारण योग्याचं राज्य आहे ना ते संन्यासाचं. तसं झालं बरं. आणि तळपायाची आग मस्तकाला गेली. कोणाच्या? आपल्या लोकांच्या चालली ना. आपले काही लोकांचे मुलं भागवताला चालले, हरिपाठाला चालले, कीर्तनाला चालले की म्हणतात का नाही लोक महाराज तुम्हाला आमचे लेकर बिघडवले. किती लांब राहिला दिंडी सोहळा माऊलीचा, पण चालली सोहळ्याची तयारी, बिघडवले आमचे लेकर. काय प्रमाण आहे बघा. आमच्या कुळी नव्हते असे एक पिशे जन्मले. हा, हे एक पिशे जन्मले. हो, लागली त्याला तकडी लागली कशाची? परमार्थाची. तसा दक्षाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आणि त्या लेकराने विचारलं, त्यांनी मिटिंगच लावली. बरोबर, त्याच्या दृष्टिकोनातून आई नव्हती आणि बापही नव्हता. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत, त्यांच्या दृष्टिकोनातून नव्हतं, पण दक्षाच्या दृष्टिकोनातून त्यांनी मीटिंग लावली. म्हणले पोर हो, तुमची अवस्था एवढी कशामुळे झाली, हे ज्ञान तुम्हाला कोणापासून प्राप्त झालं? त्यावेळेस त्याचा कंठ अनावर झाला. डोळे पाण्याने डबडबले, अंगात श्वास बंधू चालले होते. बाबा, माझ्यावर ज्या संतांनी जे आमच्यावर उपकार केलेत ना, त्या संतांचं नाव आम्ही घेऊ शकत नाहीत हो. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे काय सांगू या संतांचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याशी भावे उतराई, हा पायी जीव थोडा बाबा. आमच्या अंगावरची त्वचा काढली ना,
आणि आमच्या अंगावरच्या त्वचेचे चमड्याचे जोडे करून जर त्यांच्या पायामध्ये घातले तरी पण आम्ही त्या महाराजाच्या नारद मुनीच्या उपकारातून उत्तीर्ण होणार नाहीत असा आमचा त्यांनी उद्धार जो तो केला बाबा उद्धार केला. नव्हती ते संत जगी माणसासारखे संत माणसासारखे दिसतात बाबा पण ते माणसं नसतात हो. कलियुगामध्ये साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी. काय काय प्रमाण मुलं देऊ लागले. दक्षाने तोंडामध्ये गोड घातलं म्हणे हे बालक एवढं याला ज्ञान प्राप्त झालंय. कोण हे म्हणले तो नारद शेंडेवाला चिपुळ्यावाला इण्यावाला असायला पाहिजे. दुष्टा नष्टा पापिष्टा नारदा आजपासून तुला माझा शाप आहे. तू एक क्षण सुद्धा भूमीवर थांबणार नाहीस. शाप दिला कोण दक्ष महाराजाने नारदाला. तो माझे लेकर बिघडवले तर एक क्षण भूमीवर थांबणार नाहीत तुम्ही. म्हणून भावार्थ रामायणामध्ये होई हे बघा. दक्ष शाप नारदासी तो नसते रावे एक क्षण महिषी. तो राहे वर्षानुवर्षी द्वारकेशी सत्संगतेशी शाप न बाधेय. एक क्षण नारद भूमीवर थांबत नव्हते. त्या दिवसापासून नारदाचं भ्रमण चालू आहे. पण नारद महाराजाला एका ठिकाणी शाप बाधत नाही. कुठं कीर्तनामध्ये. जिथं जिथं कीर्तन चालू असेल जिथं जिथं इना म्हणून आपल्या संप्रदायामध्ये दंडक आहे. वारकरी संप्रदायामध्ये 7 दिवस इना उभा राहतो. एकदा का इना उभा केला की असं समजायचंय नारद महाराज येऊन मंडपात थांबले. आणि नारद महाराज येऊन मंडपात थांबले इना उभा राहिला की 7 दिवस त्या गावात कळ लागणार नाही. भांडण होणार. कारण नारदाची स्वारी बंद झाली. कोणत्या गावामध्ये जर सप्ताह सुरू असला आणि थोडा का कोणाचा कलह भांडण झालं याची लावली असती रे म्हणले वाट. पण गावात सप्ताह सुरू आहे. मामा म्हणाले थोडा 7 दिवस थांब घेऊन नको आणू. कशामुळे बुद्धी आली. नारद जाग्यावर थांबले तर आणि सप्ताह का काला हो द्या रे बाप्पा मग याची लावतो वाट. कलह थांबतो. नारद महाराज 7 दिवस एका जाग्यावर असतात विण्याच्या रूपामध्ये. त्या दिवसापासून नारदाचं सगळीकडे भ्रमण चालू आहे. असं दक्षाने प्रजापती होण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. ऐका आता दक्षाने एका मोठ्या यज्ञाची आखणी केली. हे मोठाले कार्यक्रम करायचे का. काही काही लोक करतात ना मोठमोठाले कार्यक्रम. त्यांनी केला मग त्याच्यापेक्षा माझा मोठा झाला पाहिजे नाही का त्याची जिरवायची. आता दक्षाने जो हा कार्यक्रम धरला यज्ञाचा याचा हेतू दुसरा काहीच नव्हता. फक्त आणि फक्त महादेवाचा अपमान करायचा. त्यानं माझा सभेत अपमान केला. मलाही त्याचा अपमान करायचा आहे. दक्षाने त्या ठिकाणी म्हणतेत महाराज शुकशौनकात ऋषीला सांगतात नैमिषारण्यात दक्षाने मोठ्या यज्ञाची आखणी जो तो केली. देशादेशातून गडागडातून आणि अनेक दिक्पाळाला पाचारण जो तो केलं. बरं मोठमोठाले आपल्या आताच्या भाषामध्ये म्हणजे मोठमोठाले बॅलेर कटआउट लावले आणि हेडिंगला बातमी लावली. दक्ष महाराजाच्या घरी यज्ञ आहे. सर्वांना यज्ञाकरता आमंत्रित आहे. आलेल्या लोकांना जेवण तर मिळेलच पण काय मिळेल. वस्त्र मिळतील. कपडे तर मिळतीलच पण पुन्हा काय मिळेल वरून अजून दक्षिणा मिळेल. आणि मग जेवण कपडा आणि दक्षिणा म्हणल्यावर कोणी घरी राहतय का होय. जर जेवण दक्षिणा असेल तर तुम्ही येसाल का नाही आमच्या संग. खरं सांगा येसाल का नाही. बाई काय नाही म्हणे जायचंय दिंडीत आपल्याला. दक्षिणा नसू द्या पण आनंद किती आहे. अहो भरा 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 काय चालू झालं. अनेक प्रकारचे त्या ठिकाणी लोक त्या दक्षाच्या नगरीमध्ये येऊ लागले. विमान जाऊ लागले आकाश मार्गाने. आणि ते विमान जात असताना कैलासगिरी पर्वताच्या अगदी जवळून चालले होते. त्या ठिकाणी सती बाहेर आल्या होत्या. तिनं ते विमान पाहिलं. त्या विमानामध्ये देवस्त्री आहेत.
अनेक प्रकारचे दागदागिने अंगावर घातलेले आहेत, सुगंधी द्रव्ये जो तो आहेत, आकाश मार्गाने विमान जात आहेत आणि चर्चा करू लागले विमानामध्ये. कोणती? किती मोठा राजा आहे दक्ष. खरंच आपल्याला सगळ्याला आमंत्रित केलं. तुमच्या आमच्या भेटी योगायोगाने घडून येतात महाराज, नाहीतर भेटी झाल्या नसत्या. त्या कारणानं आज आपल्या दक्ष राजा भेटी घडून आणत आहे. दक्ष राजा कोण असेल गड्या? कुठला असेल? सतीच्या लक्षात आलं की माझेच बाबा असतील. आणि सतीला बाहेर गेल्याच्या नंतर कळालंय बी, बायाच्या गोष्टी आता ते बंद झालं. पाणी आणणं पहिले आपले पूर्णेला थापी एरिया असायची आणि तिथून बाया पाणी आणायच्या. एका बाईने सांगलं की एका बाईनं, त्या बाई मी तुला सांगते, तू कोणाला सांगू नको बरं. त्या सतीच्या बापाच्या घरी लग्न मोठा यज्ञ हे दक्षाच्या घरी, आणि त्यानं त्या सतीला आमंत्रण दिलं नाही. आम्हाला सगळ्या पत्रिका आहेत, आपण तिला पत्रिकाच नाही, पण तिला सांगू नको बरं. तू कोणाला सांगू नको, मी तुला सांगते. ते कोणतीच्या डोक्यावर पाण्याची भरलेली घागर ही रिकामी चालली, ती पुढे गेली, दुसरी आली. तुला माहित आहे का काही? काय ग? अग सतीच्या बापानं लय मोठा यज्ञ ठेवलाय आणि आम्हाला आमंत्रण नाही बरं. तू कोणाला सांगू नको, आम्ही दोघं जाणार आहेत बरं. सांगू नको बरं. आता सगळ्या गावाला माहित, आणि म्हणते काय कोणाला सांगू नको, मी तुला सांगते. बातमी पसरवायची असली की बाईला सांगाव, नाही का? लगेच तिचा प्रसार ताबडतोब होऊन जातोय. असो सतीला एक बाई म्हणली, अग तू तर काही आवरलंच नाही ग. मुद्दाम गेली, मुद्दाम. लय तशा बायाला उरकत आहे. मुद्दाम गेली. मान मैसून 4लाच उठली सकाळी. हो, आणि चट काम ह्या मुर्द्यावर टाकलं. आता मुर्द्यावर म्हणजे का मेली का सांगा बोलण्याची भाषा. सगळं काम माह्यावर टाकलं आणि सकाळीच दोघं हुरकले. आमच्या इकडची भाषा आहे बरं, इकडची नाही. इकडं देशमुख आहेत सगळे, म्हणतात महाराज काय गावळान गावठाळ भाषा वापरायचे. हुरकले, नाही का? आता गाई म्हशी हुरकतात, माणसं कुठं हुरकत असतात का? दोघे हुरकले. लेकराईल पण नेलं नाही. माय लेकर न्यावानं. सुटी म्हणली, माय आणि माझ्या बाबाची तर हुन ग. तुला आमंत्रण नाही का? तुला पत्रिका नाही? तुला मुरहाळी आला नाही का? नाही आलं. माय एवढा यज्ञ ठेवलाय, तुला आमंत्रण नाही. सतीन लहान तोंड केलं आणि घरात गेल्या. वय व अशीच भाषे. वय व तर काय म्हणली? मी काय म्हणते ऐकलं का? वय व आहे ना असंच. ऐकलं का? मी त्याच्यातलाच आहे, पण आम्ही जास्त ऐकून घेत नाहीत. कारण ऐकलं की मग आम्ही फिरणारे लोक आहे की नाही, कुठं ऐकत बसवते. महादेव म्हणतो काय म्हणायचं? शंकर म्हणतात तुला काय म्हणायचं नेमकं सांग ना मला. नाही, माझ्या बाबाच्या घरी फार मोठा यज्ञ आहे आणि हे बघा खूपच मोठा यज्ञ आहे. आणि मग बाबा अतिशय भोळे येत, इसराळू येत, आपल्याला आमंत्रण दिलं नाही त्यानं, पण आपण मला वाटतंय जावं यज्ञाला, नाही का? महादेवांचं कळत होत. भूत भविष्य वर्तमान त्रिकाळ ज्ञानी होते शंकर. भूत भविष्य आणि वर्तमान त्यांना कळत होतं. काल काय झालंय, आज काय चालू आहे आणि उद्या काय होणार आहे. मागच्या जन्मामध्ये आपण कोण होतो, या जन्मामध्ये काय करायला लागलो आणि पुढचा जन्म आपल्याला कोणता येणार आहे. प्रत्येक व्यक्तीनं 3 काळाचा विचार करायला पाहिजे. भूत भविष्य आणि वर्तमान. आपण वर्तमानाचाच विचार करायलो. मागचा कोणता तरी जन्म होता आपल्याला, म्हणून या लोकांमध्ये या जन्माला आलो आणि याच्यानंतर कर्म केल्याच्या नंतर पुढचा जन्म कोणता मिळणार आहे. प्रत्येक गोष्टीचा माणसाने विचार केला पाहिजे. शंकराने 140 आपण विचार केला. सती आपल्याला आमंत्रण नाही, यज्ञ केवळ आपल्यामुळे आहे सती, आणि आपण जाणं योग्य नाही. बस सती म्हणते, हे पा माझे बाबा मला विसरणार नाहीत. जाऊ द्या हो,
तुम्ही पण चला, काढा आपली गाडी. शंकर म्हणतात काही ठिकाणी बलवल्यावर जावं, काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. यावेळेस काही गाड्या नव्हत्या, पण आता ड्रायव्हर साहेब आले म्हणून मी दृष्टांत हाच सांगतो, त्याचा अनुभव सांगतो. काही ठिकाणी कोणाला हात दाखवला तरी गाडी उभी करू नये, आणि कोण नाही हात दाखवला नुसता रस्त्यावर उभा असला तरी गाडी उभी करावं. करतात का नाही साहेब तुम्ही? आमच्यासारखे महाराज लोक दिसले, 4-2 म्हातारे असले, समोर दिंडी गेली, थकले, बाबाला चालणं होत नाही, मुक्काम फार दूर आहे, महामंडळची गाडी आली आणि तिकीटही नाही, फुकट आहे, गाडी उभी करायला काही हरकत नाही. त्या लोकांना घेता येते गाडी, स्टॉप नसू द्या. पण आता याच्या उलट आहे का, 2-4 लोक रस्त्याने चालले, त्याचे इकडं तिकडं झोक चालले, हे त्याला उभं करतोय, तो त्याला उभं करतोय, रोडवर समोरून आले, साहेब गाडी उभी करा, आपल्याला ती भाषा येणार, साहेब गाडी उभी करीत नाहीत आणि करू बी नाही. आणि जर यदा कदाचित गाडी उभी केली, त्या लोकांना का गाडीत घेतलं तर ते काही गाडीत भांडणं केल्याशिवाय राहत नाही. ती गाडी पोलीस स्टेशनला न्यावं लागते, कुठाने वाहतात, त्याच्यामुळे गाडी उभी. तस महादेव म्हणू लागले, सती काही ठिकाणी बोलवलं तर जावा, काही ठिकाणी बोलवल्याशिवाय जाऊ नये, आणि काही ठिकाणी न बोलवता जावं. बर, कोण्या ठिकाणी बोलवलं तर जावं? लग्ना कार्याला पत्रिका असेल तरच जावं. बर, काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये. कुठं? पडद्याचे आले ना, रातभर चालतात भजन, ते वेगळे भजन आहेत, रात्रभर चालतात. आता नाही ते पहिले याची. मित्र म्हणला कोण फेर चालतं वाटतं आपल्या इकडे, नाही का? आता मित्र म्हणले गडा मी तिकीट काढतो, माझीच गाडी आहे, माझाच खर्च आहे, चाल. पण बोलवलं तरी जाऊ नये. पण अशा काही जागा आहेत तिथं न बोलवता जावे, न पाचारिता जावे तेथे. म्हणजे येथं तुम्हाला बोलावं आलं का, आमंत्रण आलं का, पत्रिका आली का, काही गरज नाही, त्या ठिकाणी जावं. आपल्या बाबाच्या घरी, आपल्या भावाच्या घरी, आपल्या वडिलाच्या घरी, आपल्या मामाच्या घरी, मामानं आपल्या भाचीच्या घरी, असे काही ठिकाण सांगले, त्या ठिकाणी न बोलवता जावे. एवढ्या वेळामध्ये आमच्या नारद महाराजाची स्वारी आली. नारायण नारायण, या नारदा. हो देवा, काय चाललंय तुमचं? तुमच्या तास दोघाचाच विचार विमरेच चाललाय, ते काम करायचंच होतं ना. म्हणले महाराज तुम्ही बरेच आले, बसा बसा, काय घेता? बर असू द्या, माझ्या बाबाच्या घरी का नाही आणि मोठा यज्ञ चाललाय, आणि मी म्हणलं त्याला की आपण जाऊ यज्ञाला, पण त्याचं काही दिसत नाही अंदाज. पण एक सांगा बरं, ते म्हणतात या घरी त्या घरी बोलवलं तर जावं, न बोलवलं तर जावं, पण बापाच्या घरी बोलवण्याची गरज आहे का? म्हणले नाही. मग सतीला त्या ठिकाणी जाण्यासाठी काय मिळाला? चान्स मिळाला. बरं, आणि सतीने आपलं घर थोडं बांधलं, आपली सुटकेस भरली आणि निघाल्या. नंदीश्वर बाहेर थांबलेले होते. नंदीश्वर म्हणले माझं कर्तव्य आहे, मालकीन पायाने जाते आणि मी एकटा तिला जाऊ देऊ कसा? म्हणून नंदी तयार होतो झाले. नंदीवर नाऱ्या त्या ठिकाणी सती स्वार होतो झाल्यावर काय खळखळ 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 घागर मला वाजवीत, आणि आता सती आपल्या आणि बापाच्या सीमेपर्यंत गेली. पोहोच झाल्या. सती पोहोच झाल्या, पण सती पोहोच होण्याच पूर्वी दक्षाने सगळ्याला ताकीद दिली होती. हे बघा, माझा जवळ अतिशय घमेंडी आहे, त्याला लय मोठी घमेंड आहे, त्याला काही माणसं कोणसं नाही, तर त्याला काही नाही म्हणले, पण तो नाही येणार. पण माझी मुलगी सती आल्याशिवाय राहणार नाही. सती का इथं आली तर माझी दक्षाची ताकीद आहे, तिला कोणी पण बोलायचं नाही, तिचा आदर करायचा नाही, तिला पाय धुण्यासाठी पाणी द्यायचं नाही, तिला ये म्हणायचं नाही, बस म्हणायचं नाही, तिला विचारायचं नाही. आणि जर का तिच्या सोबत कोणी बोललं
तर म्हणले त्यांचं डोकं धडा वेगळं केल्याशिवाय हा दक्षा राहणार नाही. मावशा काका मामा सगळं गणगोत जमा झालेलं होतं. सतीला त्या ठिकाणी द्वारापर्यंत नंदी सोडतात. सती माता नंदीवर उतरतात आणि आपल्या राजवाड्यामध्ये प्रवेश करतात. मावशी घेतली, मावशींना बाजूला पाहिलं. हो कोणीच नसतं कोणाचं. माणसावर टाइम आला ना तर भाऊ नाही कोणाचा आणि बहीण नाही कोणाची. हो तर मग सोयरे राहिले कुठले आले. ज्या वेळेस माणसावर वेळ येईल त्यावेळेस कळतं. एखादा आपला पेशंट दवाखान्यात ऍडमिट असावा, 10-5 लाख रुपये लागले, आता जमीन इकली, घरदार इकलं, 1 रुपया जवळ नाही. जर आपण कोणाच्या दारावर गेला ना तर तो व्यक्ती दार लोटतो, घरी नाही म्हणून सांग म्हणतो. हो म्हणतात ना आपल्या पदरात असेल तर लोकांजवळ आहे, आपल्या जवळ नसेल तर कोणाजवळ नाही. मावशी बोलत नाही पण मोठी बहीण सतीला दिसली. बाप नसत्या आई नसू द्या पण आई बाप ज्या वेळेस नसतात ना त्यावेळेस मोठी बहीण ही आईची जागा सांभाळते. मोठ्या बहिणीकडे सतीनं पाहिलं, बहिणीनं बाजूला पाहिलं. ताई काय ग सते, कधी आलीस? एकटी आली का दोघं आले? 4 व्हीलर आणली का 2 व्हीलर आणली? कशाची? तो तसाच आहे का? तुझा मालक का काही सुधारणा झाली त्याच्यामध्ये आता? कसा अजून वाघाचे हत्तीचे कातडे गुंडाळतो का कपडे घालतोय? सती काहीच बोलली नाही. डोळे पाण्याने डबडबलेले, अंगाचा थरकाप होतो. सती पुढे गेली, दुसरी बहीण भेटली. सती हो एकटी आली का दोघं? अंगावर तुझ्याही काही दागदागिने नाही तर त्याच्याकडे काय आहेत का तसेच नाग सर्प अंगावर घालतोय? जेणेकरून आपल्या बापाला बरं वाटल अशा मुली बोलू लागल्या. बरेच्या सतीची काही चूक होते का? नाही बरं. पण बघा सगळ्याकडून असे शब्द येऊ लागले. सतीला कोणी पाणी पिण्याकरता दिलं नाही. सतीला कोणी बसण्याकरता आसन दिलं नाही. सतीला कोणी या म्हणीनं सतीचा आदर नाही. काय करावं? समोरून आई दिसली आणि सतीनं आई पाहिली आणि आईनं सती पाहिली. जशी एखादी गाय, माऊली ज्ञानेश्वरीत लिहितात, वच्छ धाल्यावरी जेवी धेनून वचे दुरी, अनन्य प्रीतीची परी ऐशी आहे. याला अनन्य प्रीती म्हणतात. गाईला पोटभर वासरू बचणं पिलं. सकाळी गाई सोयड्या चरायला डोंगरात. सगळ्यात मांग गाय कोणती राहती? गाभण राहते, दुधाची राहते का खाली राहते? सगळ्यात माग तांदूळ गाय राहते नाही का? आता गाईच्या काशेत दूध आहे का? वच्छ धाल्यावरी जेवी धेनून वचे दुरी, माऊली म्हणतात. गाईच्या काशेतलं दूध संपलं पण गाय पुन्हा पुन्हा हमरून वासराकडे येते. हो ते आईचं प्रेम. दूध आहे का काशेत? बछड्याचंही पोट भरलं, आईच्याही काशेतलं दूध संपलं पण पुन्हा पुन्हा वासराकडे गाय येते. हो आता संध्याकाळचे 5 वाजले, गाईचा कळप गावाकडे फिरला. सगळ्यात पुढे गाय कोणती असती? जी जातानी सगळ्यात माग होती ती येतानी हमराना फोडे सगळ्याच्या पुढे येते. कसं झालं बरं? सती पाहिली, दक्षाची ताकीद होती पण आईला राहवलं नाही. आईने 2 हात पसरले आणि माझं वासरू आलं ग माय म्हणून कडकडाटून मिठी मारली. कोणाला? सतीला. सतीच्या अंगावर मानेमध्ये मान कुशीत घातली आणि आई स्फुंदू रडू लागली. सती मला माफ कर. आई विसरलीस का? आई दिवाळीच्या सणाला सगळ्या भराभरा मुली येतात. मुलीला एकच आई असते. आईला अनेक मुली असतात पण मुलीला एकच आई असते. आई विसरते मुलीला पण मुलगी मात्र आईला विसरत नाही. ग आई तू मला एकच आई आहेस ना. 9 महिने 9 दिवस तू मला गर्भामध्ये सांभाळलं, लहानाचं मोठं केलंस.
आणि मला विसरलीस नाही ग सती. मी तुला पत्रिका दिली नाही, मी तुला मूळ दिलं नाही, मग मी तुला विसरले का? नाही विसरले सती. सतीचे डोळे आपल्या आईनं आपल्या पदराने पुसले. दोघेच मायले की आता उकसीस पुंदूस रडतात. पण सती म्हणते आई मी चुकले, आई मी चुकले, आई मी आता जगू शकत नाही. आई जाणते नाही तो वरी जिनावे कुठपर्यंत, जो वरी अपकीर्ती अंगान पवे. अपकीर्तीचा कलंक लागल्यापेक्षा मरण भले परी अवकाळा. कोणत्या स्त्रीला अंगावर विस्तू घेऊन महाराज वाकेल घेऊन जाळून घेऊ वाटत नाही. हो, कोणत्या स्त्रीला गळफास घेऊन आत्महत्या करू वाटत नाही. आपण पेपरला रोज बातम्या ऐकतो की आत्महत्या केली, विहिरीत उडी घेतली, नदीत उडी घेतली, पण घेऊ वाटत नाही. हो, त्याला काय म्हणावा? जाणते तो वरी जिनावे, जो वरी अपकीर्ती अंगान पवे. अपकीर्तीनं जगल्यापेक्षा मरण भलं, हे कुलवान स्त्रीचं लक्षण आहे. बरं, कुलवान स्त्रीचं लक्षण आहे. सती ही कुलवान स्त्री होती. आई मी आता राहू शकत नाही, बरं मी आता जगू शकत नाही. आई आई तू समज की सती नावाची मुलगी तुझ्या उदरी आली नाही. आई मला एकदा माझ्या बापाचा चेहरा उन्हाळून बघायचंय. आई बघा, बाप बोलत नाही पण मुलगी. हो आई, त्या दिवसापासून ज्या दिवशी माझ्या बाबांनी मला वाट लावलं, आजोर होती आमची, आता झाली तुमची, सांभाळ करा. आई तुम्ही मला तळ हाताच्या थोडासारखे जपला. माझे बाबा वारंवार म्हणत होते स्मशानात राहणारा तुझा पती, नागा सर्पाचे वेटाळे अंगावर घालणारा तुझा पती, नागचर्म गजचर्म परिधान करणारा तुझा पती. सती त्याच्या घरी तू नांदू नकोस. पण आई मी ज्या बाबाचं नाव पूर्णतेला नेण्यासाठी त्याच शंकराच्या घरी नांदले गे बाई. माझा पती मला कोप हे, पण आज मी त्याच्या आज्ञा मोडून आले आणि माझे बाबा जर मला विचारणार नाही तर हा मरका देह मी ठेवणार नाही. आई हा तुझा मला शेवटचा निरोप आहे. आणि मग काय मोकळून रडू लागली. कोण? सतीची आई. यालाच म्हणतात आई माझी प्रेमाचा सागर. बघा आई आई देवा आई तुलाच गमागे नाही माझी आईचा सागर तिला तिने
जीवनाकार माझ्यासाठी खूप कष्टाच्या गावात कधी मिळेल मुठभर घास कधी घरे तिला उपवास खोल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे पाचाई माती मायेचा सागर दिला तिने जीवनाकार गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे सतीला पश्चाताप झाला, पतीची आज्ञा मोडली. सती माईना विचार होतो केला, आता आपल्याला परत जाता येत नाही, एकतर देल्या घरी किंवा वेल्या घरी. स्त्रीसाठी दोनच ठिकाणं पवित्र आहेत. ज्या घरी आपला जन्म झाला ती जन्मभूमी म्हणजे वेल्या घरी, आणि अग्नी समुक्षे ब्राह्मणा समुक्षे ज्यांच्या सोबत पाणी ग्रहण केलं ते दिलं घर. पण सती म्हणते आता हा सुयोग पुन्हा येणार नाही. सती यज्ञशाळेमध्ये प्रवेश करतात. यज्ञशाळेमध्ये अनेक ब्राह्मण आहेत, पण घटस्थापना नव्हती. आपण कोणतंही कार्य करायचं असेल ना तर तिन्ही देवाला आमंत्रित करतो. ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्याच्यामध्ये घटस्थापना आहे. तेथे विष्णू आहे, ब्रह्मा आहे, पण महादेवाला ठिकाणा नव्हता. तो सतीनं पाहिलं, सतीच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. सती म्हणली अरे अरे मी किती चुकले आता. आणि बापाकडे सतीनं पाहिलं, बापाने बाजूला पाहिलं, डोळ्यात धूर गेल्याचा निमित्त केलं. नाईलाज झाला. सतीने डोळे झाकले, आपल्या यज्ञाच्या काठाला येऊन उभ्या राहिल्या. आणि पृथ्वी, तेज, वायू, आकाश, पंचमहाभूत 36 तत्वांची आठवण केली. ज्या पृथ्वीपासून हा देह आला, ज्या आकाश तत्वापासून हा देह निर्माण झाला, ज्या आत्मनाम पाणी, वायू आणि अग्नी पंचतत्वाचं शरीर आहे, याच्यामध्ये 36 तत्व कार्यरत आहेत. व्यान, पान, अपान, उदान, समान पंचवायू आहेत. त्यापैकी असणारा आणि आपल्या शरीरातला अग्नी प्रज्वलित होतो केला जठराग्नी. आणि सीतेने आपल्या मनामध्ये, सतीने आपल्या मनामध्ये शंकराचं ध्यान केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, हर हर बोले 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 नमः शिवाय, नमः शिवाय।
शिव जटाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले गोपाल कृष्ण भगवान की जय। सती ही महान पतिव्रता होत्या आणि पतिव्रता असल्यामुळे पतीची आवनमता अनुसरे ती पतिव्रता पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी। तो गावा गेल्या वल्लभू आणि पतिव्रतेचा वीरशोभू। आता किती म्हणून प्रमाण द्यावं हे पा। पतिव्रता कोणाला म्हणावं माऊलीने ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलंय, ओळी दिली त्याच्यासाठी। पूर्वी पद्धत होती ती आता नाही। पूर्वीच्या काळात एखाद्या स्त्रीचा पती गेला आणि स्त्री जर पाठीमागे राहिली तर ती सती जायची। ती सती जायची पद्धत आता बंद झाली। गावातल्या स्वासनी स्त्रियांनी एकत्र जमायचं। जेवढा तिचा लग्नामध्ये शृंगार केला जायचा तेवढा शृंगार करायचा। हळद कुंकू डाग दागिने अलंकार नूतन वस्त्र परिधान करायचं। तिच्याकडे सतीचं वाण द्यायचं आणि प्रेत यात्रा समोर चालल्याच्या नंतर तिनं पाठीमागं चालायचं। हळद कुंकाचा सडा सामर्जन करत। पण तिच्या बाजूचे जे माहेरचे लोक असतात आणि काही गावकरी लोक असतात ते सगळे त्या मुलीला समजत घालतात, ताई तू येवन आहेस, तुझ्याकडं धनदर्वे भरपूर आहे, तू पती सोबत जाऊ नको, तू देह त्याग करू नकोस, आमचं ऐक। महासतीचे भोग इच्छिकीर सकळ जग परिती आगीना अंगना लोको देखे। माऊली ज्ञानेश्वरीत लिहितात महासतीचे भोग। तू महान सती आहेस, पतिव्रता आहेस, तू हे इथले या लोकातले भोग भोग, तुझं वय झालेलं नाहीये, तू तरुण आहेस। महासतीचे भोग इच्छिकीर सकळ जग, सगळं जग म्हणतं तू सती जाऊ नकोस, तू या भोगाचा उपभोग घे। परी ऐका, परी ती आगी ना अंगना लोको देखे। ही आग आहे, या आगीत माझा देह जळणार आहे, परी ती आगी ना अंग, हे अंग जळणार आहे, आग आहे आणि हे लोक सर्व तळमळ करीत आहेत। माझे मुलं अतिशय बछडे लहान लहान आहेत, परी ती आगी ना अंगना लोको देखे। मग तिला काय दिसतं, पती देवाय भव पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण। तिला काय दिसतं, फक्त आणि फक्त आपला पती दिसतो। तस सतीला ज्वाळा होती, यज्ञकुंडाची ज्वाळा भरभरीत चाललेली होती, तरी पण सतीला काहीच दिसलं नाही। शंकर डोळ्यासमोर आला, डोळे झाकले आणि धार त्या कुंडामध्ये उडी जतो घेतली। गोपाल कृष्ण भगवान की जय। सती समावली। सती समावल्याच्या नंतर तिथले देव देवता ऋषी लोक जे होते का, अनेक ऋषीचा समुदाय होता। प्रशर कुंडलिक व्यास अंबरी शुक्षौन भीष्म दालधान रुखानगर अर्जुन वचिष्ठ वामदेवादी अनेक ऋषीचा समुदाय होता। त्यांच्या लक्षात आलं आता काही बरं नाही बरं काय, सतीनं देहांत प्रायचित्त घेतलं आहे आणि ही जर गोष्ट शंकराला कळाली तर आपली प्रगत राहणार नाही। सर्व काही चळचळ चळचळ कापू लागले। असं करतात ही खबर शंकराला कैलासगिरीला कळते
आणि भोले बाबाला क्रोध अनावर झाला. धारकन गोरू बाबाने आपल्या जटा सोडल्या, जटा भूमीवर आपडतात आणि त्याच्यातून जो निर्माण होतो असणारा वीरभद्र नावाचा मुलगा, गोपाल कृष्ण भगवान की जय. लाल बुंद डोळे केलेले येतात, हात जोडतात. बाबा सांगा मी काय करू, कशा करता मला निमंत्रण केलं? काहीच नाही बापू, आताच्या आता जा. आणि त्या दक्षाचा काय करा, शिरछेद जो तो करा. तो खूप संवाद झाला शंकराचा आणि वीरभद्राचा. वीरभद्र अनेक समुदाय घेऊन येतात, तो स्वतः शंकर सुद्धा येतात आणि तिथं तांडव नृत्य करतात. क्रोध अतिशय अनावर होतो. काही केल्याने शंकराचा क्रोध थांबत नाही. 33 कोटी देव जरी एकत्र येतात पण शंकराचा क्रोध अनावर होतो आणि दक्षाचं डोकं मूर्ख उडवल्या जातं. दक्षाच्या आणि यज्ञाची, दक्षाच्या धड बाजूला आणि डोकं बाजूला करून त्या दक्षाच्या यज्ञाची पूर्ण आहुती केल्या जाते. आणि त्यावेळेस सर्व लोक प्रार्थना करतात. 4, 5, 10, 12 लोक जरी गेले तरी चालतील हो, पण जगाचा पोषणदा जो राजा असतो, तो राजा प्रजेचा आधार असतो. दक्षाला जिवंत करा. शंकराला विनंती करतात. दक्षाला जिवंत करण्यात येतं, पण आता दक्षाला धड नाही ना, शिर नाही ना. धड आहे पण शिर नाही. शिर गेलं यज्ञाच्या आहुतीमध्ये. मग काय करायचं? मग काय केलं? कशाचं आणलं? बकराचं शिर आणलं आणि दक्षाला लावलं. त्या दिवसापासून शंकराचं दर्शन घेत असताना तुम्ही कसं करतात? काय म्हणतात? शंकराच्या मंदिरात आपण गेलो, पूजा केली, शंभो, कसं करायचं? असं नाही करायचं हातानं. आपल्या हाताचा थुका आपल्या हाताला लागतो, त्याच हाताने पूजा करायची. बरेच लोक शंभो असं करतात. असं नाही करायचं. हा होड थोडा मोकळा करायचं, डोळे झाकायचे, शंकराची मूर्ती ध्यानासमोर आणायची आणि शंभो हे होट असा हल्ला पाहिजे. हल्ला म्हणजे त्याच्यातून शंकराचं नाम उच्चार केला जातो आणि ते दक्षाने दर्शन घेतल्यासारखं होतं. शंकर म्हणतात माझा भक्त आला गड्या. पण आपण तोंडात बोट घाला असा होट वाजवले का नाही, तसा होट आता कधी पण वाजवायचं नाही. त्याचं पुण्य तर नाही पण पातक होतं, कारण शिवपुराणामध्ये त्याचं विशेष महत्व सांगितलेलं आहे. असो, काय झालं? दक्षाच्या यज्ञाची पूर्ण आहुती झाली आणि मला वाटतं आता टाइम बी किती झाला, थोडी मधातली विश्रांती करावं नाही का? हो, 1 वाजला. आपल्याला 2 तासाच्या नंतर पूर्ण विराम करायचा आहे. 2ला 1 तासाने. थोडे आमचा संच पुन्हा मग वापसून मांडी घालून बसला. पुन्हा उद्या म्हणायचे नाही ते करा की बाबा उद्या येणार नाहीत ना ते. हे असले म्हणजे आम्हाला आधार, हे का नाही?